श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक जाणीवा, नवीन विचार आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरणार आहे. या आठवड्यात मनात अनेक गोष्टींची उलथापालथ होईल, पण त्यातूनच तुम्हाला स्वतःची खरी ताकद ओळखता येईल. काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल, तर काही नात्यांमध्ये नव्याने विश्वास निर्माण होईल. चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मे महिन्याचा शेवटचा आठवडा अनेक राशींसाठी नवीन विचार, बदल आणि अनुभव घेऊन येणार आहे. ग्रहांची स्थिती काहींना प्रगतीची संधी देईल, तर काहींना संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा धडा शिकवेल. या काळात काही अपूर्ण कामांना गती मिळेल, तर काही नात्यांमध्ये नव्याने विश्वास आणि जवळीक निर्माण होईल. मानसिक चढ उतार जाणवले तरी आत्मविश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. आर्थिक बाबतीत सावधपणे पावले उचलल्यास भविष्यासाठी चांगला मार्ग तयार होऊ शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा विशेषतः भावनिक स्थैर्य, कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या मनातील गोंधळ दूर करण्याचा काळ ठरेल. काही नवीन संधी समोर येतील, तर काही जुन्या आठवणी पुन्हा मनात जागा करतील. योग्य वेळी घेतलेला निर्णय पुढील काळात लाभदायक ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर एखादे महत्त्वाचे काम सोपवू शकतात. सुरुवातीला ताण जाणवेल, पण तुमच्या संयमामुळे आणि समजूतदारपणामुळे परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागेल. नोकरीत नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कामाचे कौतुक देखील होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी या काळात घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. एखाद्या जुन्या ग्राहकाकडून पुन्हा काम मिळण्याचे संकेत आहेत. भागीदारीच्या व्यवसायात संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक राहील, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी एखादी नवीन योजना मनात येईल, जी पुढील काळात फायदेशीर ठरू शकते. आर्थिक स्थिती आणि प्रेमसंबंध. तुम्ही याचे रेकॉर्डिंग करू शकता. भाग 3. आर्थिक स्थिती आणि प्रेमसंबंध. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. विशेषतः घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतो. त्यामुळे पैशांचे नियोजन अत्यंत आवश्यक राहील. मात्र पूर्वी केलेल्या बचतीचा फायदा या काळात होईल आणि त्यामुळे मोठी अडचण जाणवणार नाही. काही लोकांना थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास भविष्यात चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी आर्थिक ताण थोडासा कमी झाल्याचे जाणवेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावना अधिक तीव्र राहतील. जोडीदाराकडून अपेक्षा वाढतील आणि त्यामुळे छोट्या गोष्टींवर मन दुखावले जाऊ शकते. मात्र शांतपणे संवाद साधल्यास नात्यातील गोडवा पुन्हा वाढेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि एखादा खास क्षण दोघांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण करेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. घरातील वातावरण काही वेळा तणावपूर्ण वाटेल, पण तुमच्या शांत स्वभावामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ती ओळख पुढे महत्त्वाची ठरू शकते. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल चिंता वाढू शकते, पण योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे गोष्टी सुधारतील. घरात धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होऊ शकते. नातेवाईकांशी संपर्क वाढेल आणि जुन्या गैरसमजुती दूर करण्याची संधी मिळेल. या आठवड्यात तुम्ही अनेकांना भावनिक आधार देताना दिसाल. तुमच्या बोलण्यामुळे एखाद्या व्यक्तीला मोठा दिलासा मिळू शकतो. समाजात तुमची प्रतिमा अधिक चांगली बनेल. काही नवीन लोकांशी ओळखी वाढतील, ज्या भविष्यात उपयोगी पडू शकतात. आरोग्य आणि मानसिक स्थिती. या आठवड्यात मानसिक थकवा अधिक जाणवू शकतो. सतत विचार करत राहण्याची सवय तुमचा आत्मविश्वास कमी करू शकते. त्यामुळे स्वतःला थोडा आराम देणे आवश्यक आहे. झोपेची वेळ व्यवस्थित ठेवा आणि अनावश्यक ताण घेणे टाळा. पोटाशी संबंधित त्रास, ॲसिडिटी किंवा डोकेदुखी जाणवण्याची शक्यता आहे. बाहेरील खाण्यावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. योग, ध्यान किंवा सकाळी चालण्याची सवय मन शांत ठेवण्यास मदत करेल. आठवड्याच्या शेवटी शरीरात पुन्हा उत्साह आणि ऊर्जा जाणवू लागेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा राहणार आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. काही विद्यार्थ्यांना नवीन विषय सुरुवातीला कठीण वाटतील, पण सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली माहिती किंवा मार्गदर्शन मिळू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन आवश्यक राहील. शिक्षकांचे मार्गदर्शन या आठवड्यात अत्यंत उपयोगी ठरेल. उपाय. दररोज सकाळी ओय नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. सोमवारी शिवलिंगावर दूध आणि पाणी अर्पण करा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यास मानसिक शांती लाभेल.
कर्क राशीसाठी हा आठवडा भावनिक अनुभव, जबाबदाऱ्या आणि स्वतःला नव्याने ओळखण्याचा काळ ठरणार आहे. काही ठिकाणी संयमाची परीक्षा होईल, पण योग्य निर्णय आणि शांत विचारसरणीमुळे परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. नातेसंबंध, करिअर आणि आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणतीही गोष्ट घाईत करू नका. आठवड्याच्या शेवटी मनात समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अंतर्मनातील बदल आणि आयुष्यातील काही महत्त्वाच्या जाणीवा देणारा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेला गोंधळ हळूहळू कमी होईल आणि काही गोष्टींबाबत स्पष्टता मिळू लागेल. परिस्थिती प्रत्येक वेळी तुमच्या मनासारखी घडणार नसली तरी योग्य संयम आणि शांत विचारसरणीमुळे तुम्ही अडचणींवर मार्ग काढू शकाल. कामाच्या ठिकाणी स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील, कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात भावना अधिक प्रभावी राहतील. एखाद्या व्यक्तीचे शब्द मनाला लागतील, पण त्याच वेळी जवळच्या लोकांचा आधार तुम्हाला मानसिक बळ देईल. या आठवड्यात स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत गरजेचे राहील. सतत इतरांसाठी धावपळ करताना स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास त्रास वाढू शकतो. आठवड्याच्या शेवटी काही सकारात्मक घटना घडतील, ज्यामुळे मनात नव्या आशा निर्माण होतील आणि पुढील दिवसांसाठी आत्मविश्वास वाढेल. धन्यवाद.